निवेदन देण्याचा मुख्य उद्देश काय? आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक वृद्ध निराधार महिला त्यांचे अपत्य अनेक 7 ते 8 महिन्यापासून त्यांचं निराधारांचे व ज्यांना वंचित आहेत वृद्ध महिला वृद्ध पुरुष यांच्या कोणत्याही प्रकारे शासकीय कागदाची पूर्तता करण्यासाठी जे आता हे अशिक्षित आहेत त्या कारणामुळं बऱ्याच नागरिकांच्या समस्याला सामोरं जायची वेळ येत आहे. तरी अशा समस्याला शासनाने व तहसीलदार साहेबांनी प्रत्येक धाराशिव जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी असा आदेश काढावा की जो निराधार आहे त्यांचे पेमेंट पगार येते शासनाची, त्या शासनाच्या पगारीवर त्यांचं जीवन झालेलं आहे, मूलभूत जीवन झालेलं आहे. अशा निराधारांना तात्काळ अनुदान उपलब्ध करून शासन देत असताना कागदपत्रीच्या त्रुटीमुळे हे अडकलेले आहे. सन्माननीय आमचे नेते राणादादा पाटील साहेब व आमचे नगराध्यक्ष विनोद पिटूबाई गंगणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. त्या माध्यमातून याचा प्रश्न मला जाणवला. मी जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी माझा संपर्क असल्यामुळं हा विषय मी घेऊन ह्याचा पाठपुरावा करण्यास मी सतत प्रयत्न करेन. कोणत्या लाभार्थ्यासाठी आपण ही मागणी केली आहे? जे वृद्ध महिला वृद्ध पुरुष व निराधार विधवा महिला आणि त्यांचे अपत्य अनेकांच्या समस्या मला जाणून आल्या, म्हणून ह्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ सर्व तालुक्यातील तहसीलदार साहेबांना आदेश देऊन त्या नागरिकांच्या नावाची यादी तयार करून तिथं पाठपुरावा करावा आणि तात्काळ त्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावं. फक्त तुळजापूरची आहे का इतर सर्वच जिल्ह्याची मागणी आहे आपली? पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, पूर्ण लोहा पूर्ण जिल्ह्यातील हा मला जाणवलेला प्रश्न मी हाती घेतलेला आहे. ओके. लाभार्थ्यांना आपण काय संदेश द्याल? आपण घाबरून जाऊ नका. आपल्या हक्कासाठी अनुदानासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रशासनाकडे तातडीने निर्णय घेऊन सर्व पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यासाठी सन्माननीय शासकीय सर्व अधिकाऱ्यांना गाठीबिटी घेऊन प्रत्यक्षात भेटून आम्ही सतत प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो. आणि मी सतत प्रशासनाला विनंतीपूर्वक सांगतो की आपण याचा जर योग्य निर्णय केला तर अनेक लाभार्थ्यांचा मूलभूत जो त्या अनुदानावरच ते जीवन झालेलं आहे. वृद्ध महिला वृद्ध पुरुष व विधवा महिला व रोजगार अंतर्गत त्यांनी त्या आधारेच त्यांचा घराची मूलभूत सुविधा राहिलेली आहे अशा महागाईच्या काळात. अध्यक्ष, हे निराधारांचा नेमका विषय तुमच्या निदर्शनाच कसं काय आला? मला असा आला, मी आज तुळजापूरमध्ये तहसीलदार साहेबांना एक निवेदन द्यायला गेलो होतो. ते निवेदन दिलं होतं त्यावेळेस मला तालुक्यातले अनेक नागरिक या समस्या घेण्यासाठी गेले 8 ते 10 महिन्यापासून अनेक वृद्ध अनेक महिला व विधवा महिला सतत तहसीलदार कार्यालयाशी संपर्कात असून सुद्धा पण त्यांच्या कागदाच्या त्रुटीमुळे ते वंचित राहत आहेत. त्यामुळं त्यांना कुणी वालीव नसल्यासारखा हेडसाई होत आहे अशा नागरिकांना. हे मला जाणून आल्यामुळं हा प्रश्न मी हाती घेतला. पण दुसरी गोष्ट अशी आहे अध्यक्ष की जे आता हे निराधार आहेत अशा लोकांकडून 2,000, 3,000, 4,000 असं एजंट काय तर घेतात असं चर्चित आहे तहसीलच्या परिसरात, बरं का? ह्यांना पण आळा घालावा असं काहीतरी प्रशासना त्यावर नजर टाकत असं काय त्यावर तुम्ही मार्गदर्शन करताल? असा जर ते करत असतील तर ज्या गोरगरीब आहेत वृद्ध अशा लोकांना सामाजिक आम्ही कार्यकर्ते आहोत. ह्यापुढे जर असं घडलं तर आम्ही अशा एजंट लोकांना आम्ही सक्त बसू देणार नाही. तरी गोरगरिबांच्या हितासाठी सामाजिक क्षेत्र काम करण्यासाठी
त्यांनी असे कुणाचेही पैसे घेऊन लुटून असं कार्य करू नये अशी आम्ही बोलतो. पण असं तहसीलदार साहेबांनी सूचना द्यावी, अशा एजंट लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. कारण ते वरिष्ठांचं नाव घेऊनच घेतात. संबंधित नायब तहसीलदार म्हणा, निराधारचे कोणते आता तहसीलदार असेल ते, किंवा असं तहसीलदाराचं वरिष्ठांचं नाव घेऊनच त्यांना द्यावं लागतात, असं म्हणून त्या लाभार्थ्याकडून पैसे वसुली करतात. अशांना काहीतरी तुम्ही संबंधित तहसीलदार साहेबांना बोलून किंवा हे एजंटच परिसरात फिरून नये असं काहीतरी एक त्याच्यावर उपाययोजना करावी, ही अशी वृद्धांची अपेक्षा आहे, मागणी आहे तुमच्याकडे. असं असं जर होत असेल तर सन्माननीय आम्ही तहसीलदार साहेबाला प्रत्यक्ष भेटून संबंधित असे जे काय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे व नायब तहसीलदारचे बदनामी करून त्यांच्या नावाखाली जर जे 200 रुपयाचं काम असेल तिथं 2-2, 3-3 हजार रुपये जर घेऊन ते लुटमार करत असतील तर अशा एजंट लोकांना तहसील कार्यालयासमोर फिरकू देऊ नये व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असं मी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन अशी मागणी करेन. आता जे निराधार लोक तहसीलमध्ये आलेत त्याच हक्कानं आलेत की आपण काहीतरी 4 पैसे त्या एजंटला दिलेत आणि त्या हक्कानं त्या तहसीलदाराच्या कॅबिनच्या पुढे आज सध्या गर्दी आहे, फक्त त्या हक्कानं. पण आता त्या तहसीलदार साहेबांना माहितच नसेल की बाबा नेमकं ही काय आहे राडा, पण एजंट लोकांनीच केलेला आहे हा विषय. हे एजंट लोकांनी या सन्माननीय आता जी वृद्ध महिला व वृद्ध पुरुष व निराधार विधवा महिला यांच्या जो पैसे घेऊन केलेला जो कारभार आहे त्या माध्यमातून जर असं नागरिकांची जर हरासमेंट होत असेल तर सन्माननीय तहसीलदार साहेबांनी वेळीच ह्याचा दखल घेणे गरजेचं आहे. जर तुम्ही असं जर वातावरण राहिलं तर याची साखळी मोठ्या प्रमाणात तयार होईल आणि ती साखळी तोडण्यास आपण पुन्हा खूप आपल्याला अडचण निर्माण होईल. त्यासाठी तात्काळ 4-5 गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून असा मज्जाव करणार नाहीत एजंट लोक.